मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आगामी भागामध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ही मालिका आता एका नवीन वळणावर जाताना आपल्याला आता दिसणार आहे। तसंच यामध्ये काही नवीन कलाकार देखील ॲड होणार आहे। मोठा जबरदस्त असा ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार आहे। तर प्रेक्षकांनो, हेच पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। आत्तापर्यंत तर आपण असं पाहिलेलं आहे, इकडे काव्या मॅडमची प्रेग्नन्सीची न्यूज सर्वांना कळालेली असते आणि काव्या मात्र ह्या प्रेग्नन्सीसाठी तयार नसते। तिला कळत नसतं आता नेमकं काय करावं। तिच्या जीवाची फार मोठी अशी घालमेल सुरू असते आणि दुसरीकडे रम्याचा तर काही वेगळाच प्लॅन शिजत असतो आणि आता रम्याच्या ह्या प्लॅनमध्ये तिचा नवरा देखील तिची साथ देणार असतो। म्हणजेच आता विजय देखील काव्याला रम्याच्या साथीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण विजयला काव्य ही पहिल्या नजरेतच आवडलेली असते। पण हे त्याने एक्सपोज आता मालिकेवाल्यांनी केलेलं नाही आहे। आता हाच ट्विस्ट आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे आणि एकीकडे जीवा मात्र मूड ऑफ असतो, त्याला मात्र फार दुःख झालेलं असतं। सततच तो ट्रिगर होत असतो। रम्या आणि वसू आत्या ह्या त्याला ट्रिगर करत असतात, कारण आता नंदिनी आणि जीवा आई बाबा होऊ शकणार नसतात। ह्याच गोष्टीचा त्या फायदा घेऊन त्याला उपसवण्याचा प्रयत्न करत असतात। एकीकडे नंदिनीची ट्रीटमेंट देखील सुरू असते, पण जीवाने मात्र होप्स सोडलेले नसतात। नंदिनी देखील प्रयत्न करत असते, एक्सरसाइजही करत असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट्स देखील घेत असते। एवढंच काय तर तिची आई तिला सांगत असते, एक मठामध्ये बाबा आहेत, गुरुजी आहेत, आपण त्यांच्याकडे देखील जाऊयात। पण नंदिनीचा मात्र ह्या गोष्टीला स्पष्टपणे विरोध असतो। ती म्हणत असते, आई असं करून कधी बाळ झालेलं तू पाहिलंयस का। त्यावर तिची आई तिला कन्व्हिन्स करते आणि बळच तिकडे घेऊन जाते। पण ही गोष्ट ज्या वेळेस जीवाला कळते त्यावेळेस मात्र जीवा प्रचंड तिच्या आईवर आणि नंदिनीवर चिडताना दाखवलेला आहे। आणि इकडे काव्या मात्र सततच टेन्शनमध्ये असते। काव्याने असं आता ठरवलेलं असतं की फायनली मी पार्थ देशमुखांना काय ते माझा डिसिजन सांगूनच टाकणार आहे की मी आता ॲबॉर्शन करणार आहे। त्यानंतर ती खूप हिम्मत करून ही गोष्ट पार्थला सांगायला जाते। तेवढ्यातच तिला नंदिनी रडत असताना दिसते आणि नंदिनी रडत असते कारण तिला बाळ होणार नसतं। टेस्टचे जे रिपोर्ट येणार असतात ते देखील निगेटिव्ह आलेले असतात आणि ह्याच गोष्टीमुळे ती रडत बसलेली असते। तेवढ्यातच काव्या तिथे जाते, तिला समजावते आणि तिला म्हणते, ताई तू काळजी करू नकोस, खरं तर आत्ता तुझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे, पण नंतर तू थोडा प्रयत्न कर, होप्स सोडू नको, तुझा नक्कीच रिझल्ट पॉझिटिव्ह येणार आहे असं तिला सांगत असते। आणि नंदिनीला असं रडताना पाहून काव्याला जाणीव होते की तिला केवढी मोठी गोष्ट न मागता मिळालेली आहे। त्यानंतर ती डिसिजन घेते की ताई माझ्या पोटातलं बाळ देखील तुझंच आहे, तू देखील ह्याची आई आहेस, तू फक्त मावशी आणि काकू नाही आहेस तर तू देखील ह्याची आईच आहेस। कारण आता मला असं वाटत होतं की ही प्रेग्नन्सी नको, पण आता तुला असं रडताना पाहून बाळासाठी मी डिसिजन घेतला आहे की मी ही प्रेग्नन्सी ठेवणार आणि स्ट्रॉंगपणे सर्व काही मॅनेज करणार आणि ज्या वेळेस माझ्या पोटातलं बाळ बाहेर येईल त्यावेळेस मात्र पूर्णपणे तूच ह्याचा यशोदा बनून सांभाळ करायचा आहेस। कारण माझं मात्र लक्ष देणं होणार नाही, मी माझ्या अभ्यासावरच फोकस करणार आहे आणि तुझी देखील आयुष्यातली एक खूप मोठी कमी भरून काढेन असं ती तिला समजावत असते। तिचं हे बोलणं ऐकून नंदिनी आणखीनच रडायला लागते आणि म्हणते, खरंच मी तुझे हे उपकार कधीही नाही विसरू शकणार। त्यानंतर काव्याचा हा डिसिजन ऐकून मानिनी आणि विक्रम काका देखील फार खुश होतात। त्या म्हणतात, खरंच काव्या आम्हाला फार तुझ्यावर गर्व आहे आणि नंदिनी तू देखील फार भाग्यवान आहेस की तुला अशी बहीण मिळाली। खरंच आजकाल एवढं कोण करतं। तेवढ्यातच वसू आत्या ह्या सगळ्या आनंदाच्या क्षणामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न मात्र त्या करतात। त्या म्हणतात, अगं जरी काव्याने तुला तुझं बाळ दिलं तरी देखील ते जीवाचं नाही तर पार्थच नाव लावणार त्याच्यासमोर। पण काव्या मात्र त्यांना सडेतोड उत्तर देते आणि त्यांचं तोंड गप्प करते। त्यानंतर सगळीकडे घरामध्ये फार आनंदाचं वातावरण असतं आणि त्यानंतर इकडे बघता बघता 9 महिने देखील होतात आणि सर्वजण काव्याची पुरेपूर काळजी देखील घेत असतात। तिला काय हवं नको हे सर्व बघत असतात।
नंदिनी देखील तिची काळजी घेत असते आणि तिच्यासोबत दररोज गर्भसंस्कारच्या क्लासला देखील जात असते. तिच्या बाळाशी गप्पा देखील मारत असते आणि त्यानंतर रात्री एके दिवशी तिला अचानक पोटामध्ये दुखायला सुरू होतं. त्यानंतर पार्थ मात्र मीटिंगसाठी दुसऱ्या गावी गेलेला असतो आणि विक्रमसुद्धा घरी नसतो. जीवा तिथे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. नंदिनी देखील त्याच्यासोबत असते. मानिनीही असते आणि डॉक्टर सांगत असतात की यांची खूप जास्त धावपळ झाल्यामुळे सीझर करून घ्यावं लागणार आहे. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी त्यांची करावी लागणार आहे असं डॉक्टर सांगतात. सर्वजण फार काळजीमध्ये असतात. त्यानंतर डॉक्टर सांगत असतात एवढंच काय तर बाळाच्या किंवा आईच्या जीवाला धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो असं डॉक्टर त्यांना सांगत असताच नंदिनी रडायला लागते आणि जीवा तिला म्हणत असतो तू काळजी करू नको नंदिनी, आपलं बाळ नक्कीच ह्या जगात येणार आहे असं तिला विश्वास देत असतो. आणि मानिनी देवाकडे प्रार्थना करत असते. पार्थला हे सगळं परिस्थिती सांगण्यासाठी विक्रम कॉल करत असतो पण पार्थचा काही फोन लागत नसतो कारण तो परदेशामध्ये गेलेला असतो. त्याची एक कॉन्ट्रॅक्ट असतं, त्याचं डील तिथे फायनल होणार असतं. आणि इकडे हे सर्व ऐकून वसु आत्याला आणि रम्याला मात्र फार आनंद झालेला असतो कारण रम्या आणि वसु आत्याने काव्याचं बाळचं ॲबॉर्शन करण्यासाठी फार प्रयत्न केलेले असतात. नंदिनी मंदिरामध्ये जाते, देवाकडे प्रार्थना करते. देवाला ती भांडत असते. ती म्हणत असते देवा, खरं तर तू आई होण्याचं भाग्य माझ्या पदरामध्ये दिलं नाहीसच, पण इकडे माझी बहीण बाळाला जन्म देत आहे, ते मातृत्व तरी तू माझ्या भाळी येऊ देत असं ती देवाला भांडत असते. त्यानंतर इकडे सर्वच जण फार काळजीमध्ये असतात, टेन्शनमध्ये असतात आणि देवाची प्रार्थना देखील करत असतात. तेवढ्यातच तिथे नंदिनीचे आई बाबा देखील येतात. नंदिनीची आई रडत असते. मानिनी त्यांना धीर देते आणि सांगते तुम्ही काळजी करू नका, काव्या आणि काव्याचं बाळ नक्कीपणे या जगामध्ये येईल आणि आपल्या काव्याला देखील काही होणार नाही असं तिच्या आईला मानिनी सांगत असते, धीर देत असते. आणि तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात. काव्याची डिलिव्हरी झालेली असते. काव्याने एका मुलीला जन्म दिलेला असतो आणि डॉक्टर त्यांना म्हणत असतात कॉन्ग्रॅट्स, खरं तर आता बाळाची आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. तुम्ही आजी बाबा झालेला आहात आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक छोटी लक्ष्मी देखील आली आहे असं ते डॉक्टर सांगतात. आणि सर्वच जणांना फार आनंद होतो. त्यांच्या आनंदाला थारावार नसतो. नंदिनीला जीवा ही गुड न्यूज देतो आणि नंदिनी देखील मंदिरामधनं पळत पळत हॉस्पिटलमध्ये येते. काव्याला आणि बाळाला बघते. त्यानंतर हळुवारपणे ती बाळाला स्वतःच्या कुशीमध्ये घेते. त्यानंतर काव्या नंदिनीच्या हातामध्ये हात घेते आणि म्हणते खरं तर थँक्यू काव्या, तू मला एवढं मोठं भाग्य आज दिलं आहेस. तुझ्यामुळे मला ह्या बाळाचा सुखद अनुभव घेता येत आहे. खरंच खूप खूप धन्यवाद. त्यावर ती म्हणते अगं ताई, तू मला का थँक्यू म्हणतेस? खरं तर आज हे बाळ आणि मी दोघेही जीवामुळे आणि तुझ्यामुळे वाचलो आहोत. त्यावर नंदिनी म्हणत असते अगं ह्यात थँक्यू काय म्हणतेस? कोणतीही आई आपल्या बाळाला वाचवेलच ना. तेवढ्यातच सर्वजण हसू लागतात आणि म्हणतात खरंच काव्या, तू आज आम्हाला खूप मोठं सुख दिलं आहेस. आणि तिचं कौतुक सर्वजण करत असतात. त्यानंतर जीवा म्हणत असतो मी घरी जाऊन बाळाच्या वेलकमची तयारी करतो. आणि इकडे जीवा घरी आलेला असतो, तो डेकोरेशन करत असतो. पण रम्या आणि वसु आत्यांना मात्र हे सर्व आवडत नसतं. त्यानंतर रम्या आणि वसु आत्या प्लॅन करत असतात काव्याला इजा पोहोचवण्याचा. त्यानंतर इकडे काव्याला घेऊन मानिनी आणि नंदिनी घरी येतात. त्यानंतर तिचे आई बाबा देखील त्यांच्यासोबत येतात. आणि इकडे घरी काव्यासाठी मोठं सरप्राईज असतं कारण आता पार्थ विदेशातनं पुन्हा घरी आलेला असतो. पण काव्याला मात्र हे माहीत नसतं. काव्या घरी येते, तिचं खूप मोठं ग्रँड असं वेलकम होतं. त्यानंतर तिला अचानक पार्थसमोर दिसतात. पार्थला पाहून ती फार खुश होते. तिच्या डोळ्यातनं आनंदाश्रू येत असतात. ती म्हणत असते खरं तर माझा विश्वासच बसत नाही आहे, आज आपण आई बाबा झालो आहोत. त्यानंतर सर्वजण पार्थचं आणि तिचं कॉन्ग्रॅट्स देखील करत असतात, तिला अभिनंदन म्हणत असतात. आणि त्यानंतर नंदिनीला देखील फार छान वाटत असतं. नंदिनी त्या बाळाची अगदी पुरेपूरपणे काळजी देखील घेत असते, जसं की नंदिनीच त्याची आई आहे. तिने त्या बाळामध्ये पूर्णपणे गुंतून गेलेली असते, मग्न झालेली असते. ज्या प्रकारे ती त्या बाळाला घेत असते, त्याची काळजी घेत असते, त्याला झोपवत असते, हे पाहून जीवाला मात्र फार मोठा आनंद
झालेला असतो तो म्हणत असतो, खरंच काव्या, तू आम्हाला फार मोठा आनंद दिला आहेस, मी तुझे उपकार कधीही फेडू शकणार नाही, असं तो स्वतःच्या मनामध्येच म्हणत असतो. त्यानंतर त्यातच तिथे काव्या येते आणि काव्या जीवाला म्हणत असते, तू नंदिनीकडे असं बघून काय विचार करत आहेस, मला माहीत आहे जीवा. त्यानंतर काव्या त्याला म्हणत असते, खरं तर जीवा, मला आज गुरुजींनी दिलेला संकेत कळाला. गुरुजी म्हणाले होते की तुम्हाला आता जे मिळणार आहे ते दोघींना वाटून घ्यायचं आहे आणि मला आज खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ समजला आहे. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.